एव्हरीवन, कसे तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मजेत असणार काही. सो बॅकग्राऊंड टाकलं कारण की पाका पसारे वाटे म्हणून. आणि माझा आज लवकर उठायचा मुहूर्त लागला. मी 10ला उठलो, आंघोळ वगैरे केली. मला स्वतःला बघून असं वाटतं का मी आंघोळ नाही केलं असं दिसतंय, कारण की माझ्या फेसला पण समजतं का मी एवढं लवकर न उठत, तर हिला फ्रेश पण नाही दाखवायचं. सो मी म्हणून फ्रेश नाही वाटत लवकर उठून पण. तर आज माझा बड्डे पण आहे गाईस. हॅपी बड्डे टू मी. सो पहिला मी घरात पाया वगैरे पडेन, नंतर बाहेर पण जाणार आहे पनवेलला, आमच्या मंदिरात, वलपच्या गावदेवी मंदिरात, सगळीकडे पाय पडायला जाणार आहे. ते तुम्हाला पण घेऊन जाईन मी. सो भेटू गाईस नंतर. बाय बाय गाईस. पाया पडायला बाबाच्या फोटोजवळ पण पाया पडेन, देवांच्या पण पाया पडेल. सो पाया पडताना भेटू गाईस. आम्ही बसल्यावर चाय प्यायला. ते बघा उठल्या उठल्या आला चाय प्यायला गाईस. सगळेच अँटी खात गाईस आमच्याकडं. मी पण तशीच खात होते. आणि आम्ही बघताव स्टोरी. भेटू गाईस नंतर चाय पिला. माझी तयारी वगैरे झाली, ड्रेस वगैरे घातला. आता चाललो पाया पडायला. पहिला मी पनवेलला जाईल, पनवेलशी आल्यावर मी आमच्या मंदिरात पाया पडेल, कारण की आता रास ऊन आहे ना आमच्याकडं. तर ऊनचं काय बोलतं, ऊनची बरसात होतं काही. सो पहिला जातो पनवेलला, भेटू मठ्ठातच. तर बाय बाय. आता बसलो आम्ही गाडी. गाडी झालं आता पाया वगैरे पडून आता चाललो. रॉकस्टार येणार आहे तर तिथेच वाट बघत बसेन. भेटू गाईस नंतर. बाय. आता पाया वगैरे पडलो आणि आता चाललो आहे मॉलमध्ये. रॉकस्टारची वाट बघत राहीन मी. तर भेटू गाईस तिकडंच. बाय बाय. तर लय मेहनत घेतली मी रॉकस्टारला. पहिला मॉलमध्ये थांबलो, पण रॉकस्टार आली तशी आणि माझ्यासाठी गिफ्ट घेऊन आली. बघा गाईस किती सुंदर ब्युटिफुलचे रोजीस, माझा फेवरेट. कोणीतरी मला लाईफमध्ये फर्स्ट टाइम रोज दिलं गाईस. हा गरमा. भेटू गाईस नंतर. रॉकी थँक्यू, आय लव्ह यू सो मच. गाईस तर आलो तर मामी आणि मामा सोबत घरी जाऊ. आणि आमची युवी ताई बघा कशी बसली. तू नसते पप्पा का? बघते बघ युवी बास्केट मध्ये बसले. थँक्यू मावशी. युवी घे घे. गाईस मस्ती बघा, मस्ती बघा. आल्याला मस्ती स्टार्ट झाले. घेतलं आईने पैसे दिले गाईस मला 2000 रुपये. थँक्यू आई, आय लव्ह यू. गाईस तर मम्मीने आणल्या मला खायला बियाला, तरी मी मॉलमध्ये खाऊन बिऊनच आल्या. एकटी बसलेलो रॉकस्टारची वाट बघत तवा. आणि माझी मैत्रीण पण भेटलेली म्हणून जराशी. हा गाईस रॉकस्टार देईन तुला पार्टी मी, आणि माझी पण देईन. हा स्वतःने घेतला 17 Pro Max. त्याचं काय देईन. भेटू गाईस नंतर. बाय. गाईस तोंड बघा UPS आहे म्हणून बघा. आणि आम्ही आलो खायला. पावभाजी वगैरे मागवले. रॉकीची पावभाजी, रॉकस्टार. माझी पावभाजी बनवली आहे का तुझी पावभाजी. गाईस चिमटी खायची जागा बघा पोरीची. गरम पाणी वाट्या बिट्या मागल्या ना आम्ही गाईस चिमटी भरवायला. इथं खातो आम्ही पावभाजी. गाईस तर मी आलो आता आपणे घरमध्ये मम्मी सोबत. बडबड ऐकायची. झाला
मम्मीचं बर्गरचे पाव वगैरे सगळं घेतले मम्मी. आणि कालच मम्मीने फ्रेंच फ्राईज नगेट्स वगैरे काय काय घेतले खायला रात्रीसाठी. सो बड्डे काही जोरान नाही गाईस, बट असंच खाय प्यायला. भेटू गाईस नंतर, बाय बाय. आणि आय नो सकाळी मला जास्त काय घ्यायला नाही भेटला, कारण की व्लॉगिंगचीच आठवण नाही राहत. माझी मैत्रीण पण भेटलेली गाईस मॉलमध्ये, ते पण नाही मी दाखवला, सॉरी. बट काही नाही गाईस, भेटू नंतर, बाय बाय. गाईस तर मम्मीने स्वीट्स पण घेतले थोडेसे. आता आम्ही जाऊ, मला ब्लॉगिंगच करता नाही इच्छा काय. भेटू गाईस नंतर. टाइमपास झाला. मामाचं आलीन बघा, मस्ती चालू आहे. कार्तिकला घ्यायला आलतो आम्ही. तालपणा चालले गाईस. काय झालं तर त्यांची काय ते? अरे मामा त्याला गांगरवतंय. कशाला? तर बघा गाईस, आमचा दात मोरक्या बघा गाईस, आला धावत. आले माझ्या शोने आला गाईस. यार भेटू गाईस, घरी गेला, बाय. गाईस तर घरी मगाशी चाललो, पण व्लॉग काढायची विसरलो. तुम्हाला माहिती आहे मी कशी आळशी आहे. तिथं पण नाही व्लॉग, अर्धा मुर्दा काढला. आणि आता व्लॉग स्टार्ट केले मी. आता मामी सोबत बसले भाकरी करायला. आणि आम्ही ओजी भाकरी करतो कशा गॅसवरच्या, आम्हाला पटत नाही म्हणून आम्ही चुलीवर करतो बघा गाईस. आमची युविताई बसले आग बघायला, मग अशी आऊ करवते तर जराशी शांत आहे. ब्लॉग स्टार्ट झाले. आणि आमची रॉकस्टार रक्षा करते, आमचे कुत्रे येतात म्हणून पाठशी. मुंगल्या बिंगल्या मारले गाईस, मुंगल्या बिंगल्या मारले नाही बघा. मुंगल्या बघा किती जलवलं पेपराशी साप त्यांचा राख केले गाई. भेटू आहेस नंतर, बाय बाय. गाईस तर भाकरी बिकरी केले आणि भांडी पण घासल्या. मामीला विचारली किती भांडी घासतो, माझी पण सगळं काम करते, बड्डे तरी पण काम करते बघला. ही बघ कढई, जीवीने पण कढई बिकडी. आणि छोटी माझा ब्लॉग काढतं. आणि मम्मीने आम्हाला बर्गर टिक्की आणले गाईस. हा बाबा तुम्ही कचरा फेकलास. आणि हे नगेट्स आणलं मम्मीने, चिकन पॉप्स आहे, नगेट्स नाही. आणि हे फ्रेंच फ्राईज बघा गाईस. आता आम्ही बनवणार आहोत बर्गर. आम्ही आमचं टॅमॅटो प्लस कांदा सगळं काढलं आम्ही. हा हिला नको, हिला नको, हे बघ हे घासते नागरी घासते. भेटू गाईस, बाय बाय. या 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 गाईस. एक साईडला आम्ही मेयोनीज आणि हा बर्गरचा सॉस लावले आणि कांदा बिंदा कापून आता तलाचे. फक्त तेल गरम झालं का हात टाकून बघ जराशी. मस्ती कर. आता आम्ही बर्गर बनवतो गाईस. आणि बर्गर झाल्यावर तुम्हाला दाखवेन. आणि गाईस माझा अवतार इग्नोर करा, जस्ट बिकॉज मी काथोडी दिसते आय नो. कारण की समजा गाईस माझा बड्डे आणि इथं आमची एक मामी कपडे धुवत बसते आणि दुसरी मामी माझी हेल्प करते. पण मम्मी आम्ही चिकन पॉप्स काढलं. हा झालं असेल मम्मी. आणि इथं बर्गर करत ठेवलं ना आम्ही. करपला घालशी. तोंड बघ आरशन. तुझ्यापेक्षा चांगलीच आहे मी. भेटू गाईस. इथं फ्राईज तळतं मामी. मामा यांच्या ऑफिस चालले गाईस. गाईस आम्ही खायला मांडले बघा. आमची छोटीशी पार्टी आहे गाईस आज. इथं बुकीरवाडा स्टार्ट केले गाईस. बाबू कोणी सोन कोणी मारला, कोणी मारला गाईस. आता बसलो आम्ही सगळी पार्टी करायला. आणि मावशी आणि शाहरुख दादा पण आले गाईस बड्डेला माझ्या. गाईस ते लोक आले ते यांना बी दिले बनवून खायला. घ्या ग्लास मध्ये दे ना. ते काय प्लॅस्टिकची ग्लास. पाय वाचला तुमचा. थांबा गाईस जरा गडबडीने. आणि थोबडावर इग्नोर करा. मम्मी वाचते. तुम्हाला जेवण दाखवतं आमचा आजचा मेन्यू काय. कारण की बाबा हिरो बघा गाईस आमचा रेडी झालाय ना. मी तर काथोडी दिसतोय. रॉकस्टारनी बनवले कोलबी, मामीने बनवले मच्छी. बाबा माझा बर्थडे का तुझा बर्थडे आहे. माझा अवतार पण
नमक को स्वाहा. कोलबी बघा गाईस. त्याची रेसिपी पाहिजे असेल तर रॉकस्टारला कमेंट करा, इंस्टाला डीएम करा. रॉकस्टार कोलबी रेसिपी बताओ और मामी को भी डीएम करो गाईस. आवरा बनवले काहीतरी आहे गाईस म्हणणे. शिंगाला बिंगाला बनवले बड्डेच्या दिवशी. झायलाय गो कोलबी नवरी झाली गो. हे भारी. आज मस्त गाईस गाणी सोबत जेवण बी मॅच झालं आज आमचं. आणि त्यासोबत मस्त भाकरी पण आहे. मला थोबडा बघा गाईस. गरमा बघा गरमा. भेटू नंतर गाईस. तर मी रेडी वगैरे थोडीशीच झालो, जास्त नाही झालो. आणि मी माझ्या बड्डेचा केक स्वतःच घेऊन चाललो आहे. एक पप्पा आणतं एक केक. आणि 2 दिवसांनी माझ्या पप्पाचा पण बड्डे गाईस. फक्त 2 दिवसाचा गॅप. मला जरा जास्त काय होती म्हणून मी 2 दिवस आधी आलो. नाही तर सोबत बड्डे असता गाईस. भेटू केक कापताना. बाय गाईस. तो आज मेरा बड्डे है और तुम्ही बघितलं असेल आज डे. वाह फेवरेट बुक आहे गाईस. मी दिला गाईस. मी दिला. तुने नाही दिला, मावशीने दिला गाईस. बघ किती भारी. आणि माझ्या आउटफिटला पण मॅच झालाय. तुला गिफ्ट देशील म्हणा गाईस. माझ्या बाबूने गिफ्ट आणले म्हणा. काय गिफ्ट देशील? ओके गाईस. गाईस आज माझं यावर्षी बड्डे करायचं मन. काय तुमचं गप्पाचं कान फाडून दे. आज माझं बड्डे गाईस. तर यावर्षी माझं एवढं पण बड्डे करायचं मन नव्हतं. कारण की असं वाटतं कितीच करायचं बड्डे करून. माझा रील्स बघून माझं असं चालतं का बड्डे काय असतं म्हणून माझी इच्छा नव्हती. सो मी डेकोरेशन पण काही चांगलं नाही. दाताड्या बघा आमचा. तर असंच काय फक्त फोटो वगैरे काढू आणि केक वगैरे कट करू. मागच्या वर्षी बघितलं असेल किती भारी बड्डे केलं. तो पण मीच केलं होता गाईज डेकोरेशन वगैरे. पण या वर्षी असं सिम्पल. माझी इच्छा नाही म्हणून गिफ्ट आणले गाईज. बघा म्हणा. योच गिफ्ट मला 17 जणांनी दिले गाईज. बघा गाईज. तर मम्मीने केक आणलं आणि सगळी जमा झाली. इथं आमचं थोडं फोटोशूट वगैरे चालू होता. सो ब्लॉग काढायला भेटला नाही. आता फोटोशूट झालाय तर आता लगेच केक पण कट करूया. भेटू गाईस केक कट करताना. गाईस हे बघा मंडळी जेवायला. आणि तुम्ही जेवायला बघला असेल शिंगाला आणि कोलबी. आता केक कट करू गाईस न भेटू मग. बाय गाईस. ही मावशी एकदम लांबशी आले उरणशी. मावशी आले खांद्यावरशी. हा. आणि रॉकस्टार आले मस्त स्ट्रगल करून ट्रेन बिन मधनं कांजूर मारशी गाई मेहनत करून आले घाम. आणि मला बुके बिके आणलं गाई. माईचं दाखवू. 1 2 3 4 5 6. मम्मी गाईस पप्पाला बघा. गाईस आमच्या पप्पाचा 2 दिवसात बर्थडे म्हणून ते तयार. गाइस गिफ्ट देखो मेरे लिए रॉकस्टार ने क्या लाया. गाइस तर आमच्या उरणच्या मावशीने लांबशी गिफ्ट आणले. तुम्हाला दाखवते मी माझा गिफ्ट. मावशी गिफ्ट. हॅपी बर्थडे दीदी. थँक्यू मावशी. गाइस फुल पॅकिंग बिकिंग. डोला बंद करून बघते. वा कसला भारी. काय काय मावशी माझ्या
माझ्या बर्थडेला पण नाही दिला. तुमच्या बर्थडेला बी येईल ना मी. ओव्हर ऍक्टिंग. माझा होऊन गेला मागच्या बर्थडे. 200 रुपये झालाय सगळं. मामा DIY शी महाग आहे सगळ्या. गाईस जाम भारी मला DIY ची गिफ्ट आणले गाईस. बेस्ट तुनी आणलं बाय द वे सगळ्यांनी गिफ्ट बरोबर बोललीस मावशी. बघलं कशी बाई कॅडबरी म्हणते मला दिली का तुम्ही. गाईस हे जीवीने आणि मावशीने दिले. आमची खांद्यावरची मावशी आणि जीवी. चिवताईने दिले गाईस याईने बघा. ही बघा हिने गिफ्ट दिले गाईस. हा आता बघा. वाव हे बघा गाईस. हा मूड चेंज वाला आहे. मी हॅप्पी असल्यावर अशी ठेवीन आणि सॅड असल्यावर अशी ठेवीन. आता अशी ठेवीन कारण की सॅड आहे. आता माझं असं आहे दुपारी संध्याकाळी असं होतं. भाकरी करायला असं होता. आता जरा मी हॅप्पी गाईस बघा. गाईस आता माझी फेवरेट मामी मला गिफ्ट देणार आहे. थँक्यू मामी. सॉरी गाईस तुम्हाला माहिती आहे गिफ्ट काय आहे पण माझं लय फेवरेट आहे. मला आवडले ना तर मामीने मला घेतलं गाईस. कपडे आणि जो आता ट्रेंडिंगला आहे तोच आहे गाईस फुल कपडे भेटले ना. बाबू तुला गिफ्ट दे मला गिफ्ट. गाईस तर कार सुकेने मला कॅडबरी आणले दादूनी मला कॅडबरी आणलंय. दादू दे नंतर आपणच खाऊ दे म्हणा. मग तुला ठेव रडू नको. ते दादूचे गाईस इथं भांडणं चालली गिफ्ट द्यायला. थँक्यू बाबू. थँक्यू बाबू. पप्पी द्या आता मला दोघं पण. पप्पी द्या ना. ऐक ग बरोबर इथं वेगळीकडे दिले. केस आहे सांगतो गाईस गाणं. भेटू गाईस नंतर. यांचं गिफ्ट चाललो भोजा बिस्तर. रिटर्न गिफ्ट आहे. काकानी पण 500 रुपये दिले. काका कुठे आहे? स्वीट्सला बघायला लय मजा येते कारण की एवढा भांडणं बिंडणं झालेलं जावं आमटी भांडणं ना पण काढून नाही काहीच भेटत. गाईस आमची कोलबी तिखट झाली. गाईस तर आम्ही म्हणजे आईचं सगळे जेवले आम्हीच नव्हतं जेवलो कारण की आम्ही स्वीट्स व्ह्यूला बघत राहतो आणि स्वीट्स व्ह्यूला एवढा छान भारी दाखवला ना गाईस. फिनाले ग्रँड फिनाले गुल्लू जिंकला टाला गाईस छोट्या टाला. त्याच्यानंतर योगेश हरला त्याचं दुःख आहे कारण की योगेश मला रास पट्ट रास पण कोई ना. गुल्लू जिंकला मी हॅप्पी आहे कारण की योगेश जिंकला असं तरी मी हॅप्पी असो पण रुरू सोबत होते म्हणून गाईस ते तुम्हाला नसं माहिती. सोडा बाय बाय. आणि मी नको आपला व्लॉग इथं सेंड करते. जर मला व्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा. बाय बाय गाईस. लव यू ऑल.